चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचा हा तिढा अजून कायम आहे आणि काँग्रेसमधल्या नेत्यांना त्यावर तोडगा काढण्यात अजूनही यश आलेलं नाहीये। त्यामुळे हा प्रश्न आता दिल्ली दरबारी पोहोचलाय आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक आहे। या बैठकीमध्ये यावर तोडगा निघेल असा विश्वास पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। राज्यात महानगरपालिकांची निवडणुका नुकत्याच झाल्या। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि त्यानंतर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर होणार हे दिसत असताना अंतर्गत वाद मात्र चांगलाच उफाळून आला। गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाकडून खरं तर प्रयत्न सुरू आहेत वाद मिटवण्यासाठी। त्यात काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना युबीटी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये येऊन भेट घेतलेली होती। त्यानंतर चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचा हा प्रश्न निकाली लागेल अशी एक शक्यता वर्तवली जात होती। मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातल्या वादामुळे हा प्रश्न आता चिघळलेला आहे। आता हा प्रश्न दिल्लीत दरबारी पोहोचलाय। पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता काय नेमका दिल्लीतून तोडगा निघतोय बघणं महत्त्वाचं असेल। मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत। आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत। कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे। तुला जे बाई अधिकार दिला आहे आयुक्त मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं। जर तुम्हाला नोंदणी करून मान्यता द्यायची नसेल तर रिटर्न मध्ये द्या की आम्ही हे करू शकत नाही। तर मात्र पूर्ण तर वडेट्टीवारांनीही आशा व्यक्त केली आता दिल्लीमधूनच या संदर्भात तोडगा येईल। त्यामुळे के.सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेतल्या बैठकीमध्ये चंद्रपूरच्या महापौरांसंदर्भात काय नेमका तोडगा निघतो आहे याकडे अर्थातच संपूर्ण राज्याचं लक्ष असते। मी विचारणार आहे की तुम्ही मला रिटर्न मध्ये दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही। तुम्हाला नाकारायचा अधिकार असेल तर नाकारा, स्वीकारायचा अधिकार असेल स्वीकारा। ही मॅडम, या आयुक्त मॅडम निर्णय घेत नाहीत। हे पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध आहे। ते त्या पदाचा ते दुरुपयोग करत आहेत आणि आवश्यकता पडली तर मला त्यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करावं लागलं तरी मी करेल, पण आज मात्र त्यांना निर्णय द्यावा लागेल। येस आर नो, हो किंवा नाही। पण असं जे फिरवणं सुरू आहे आणि असं कुठेही नाही, प्रोव्हिजन नाही, कायदा नाही, कानून नाही, कुठला नियम नाही, हे सर्व आम्ही त्यांना दाखवलं आहे।